पालघर जिल्ह्यातील जव्हार भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। जव्हार भागामध्ये गारांचा पाऊस झाला, त्यामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना मात्र काही अंशी दिलासा मिळाला। अहमदनगरच्या अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। गारपीट झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर वादळी वारे आणि गारांमुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। तसंच जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरणही पाहायला मिळालं। रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे। जोरदार वादळी वाऱ्यासह माणगाव गोरेगाव विभागामध्ये पावसामुळे तारंबळ उडाली। यावेळेस आंबा पिकासह उन्हाळी भात शेतीलाही फटका बसण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय, त्यामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला, मात्र शेतकरी पुरता हवालदिल झाला। हिंगोली जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। कळमनुरी शहरात रस्त्यावर वादळी वाऱ्यानं झाड उन्मळून पडलं, तर भाजीपाला आणि फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भंडारा जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र उन्हाळी धान पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे।